नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर लग्नातला हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण मेहंदीचा कार्यक्रम आणि नवरीचा चुडा बघितलेला आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण एंगेजमेंट आणि हळदीचा कार्यक्रम बघणार आहे. तर चला मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे नवरीला घेऊन साखरपुड्याला. तर इथे बघा नवरीचा मेकअप एवढा सुंदर झाला होता ना, हिरवी साडी, हिरवा चुडा घातल्यामुळे ना जो लुक झाला होता नवरीचा खरंच खूप सुंदर वाटत होती. आणि बँड बाजा सगळं वाजत गाजत नवरीला आम्ही इथे हॉलवरती घेऊन चाललो होतो. घरापासून अगदीच काहीच अंतरावरती म्हणजे एक 5 मिनिटाच्या अंतरावरती हॉल होता. तिथे आज एंगेजमेंट आणि लगेचच हळद होणार होती. तर कार्यक्रमासाठी सगळेच पाहुणे जमले होते. आणि इथे बघा नवरी आहे ना जाता जाता तिला एवढी इमोशनल झाली होती. स्टेजवरती जाण्याआधी तिला तिचे पप्पा भेटले होते समोर आणि तिला आहे ना एवढी इमोशनल झाली की थोडीशी रडली. आणि मग परत तिला लगेचच आम्ही स्टेजवरती नेलं कार्यक्रमाला लेट होऊ नये म्हणून. तर इथे कार्यक्रम सुरू झाला होता. आणि आता मुंबईला गेल्यावरती आहे ना श्रीषा आणि स्वरूपची जबाबदारी आहे ना ही पूर्णपणे आजी आणि बाबांकडे असते. त्यामुळे ना मी अगदी मोकळेपणाने आहे ना इकडे तिकडे कार्यक्रम एन्जॉय करू शकते. एरवी दोघांना सारखं सतत घेणं, कुठे गेले ते टेन्शन असतं, पण आत छान बाबांकडे बसलेली. तर इथे नवरीची आहे ना ओटी भरत होते फळांनी आणि त्यानंतर आहे ना नवरीसाठी छान छान असे गिफ्ट्स दिले होते. तर तेच आम्ही नंतर व्यवस्थित परत एक साईडला नेऊन ठेवले होते. आता ज्या घरात लग्न असतं त्या घरात बघा ही नवरीची मोठी बहीण आणि खूप धावपळ चालली होती. आता थोड्याच वेळामध्ये इथे नवरदेवाची एंट्री होणार होती आणि नवरदेवाची एंट्री देखील अगदी थाटामाटात झाली होती. मस्तपैकी छान असं वाजत गाजत झाली होती. हरि ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. तर इथे माझे ना स्कूल फ्रेंड सगळे आले होते. लग्नानिमित्त आम्ही सगळे एकत्र जमलो होतो बऱ्याच दिवसानंतर, कारण का लग्न झाल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या संसारात बिझी होतं. आणि आज आमच्या बॅचमधल्या शेवटचं म्हणजेच नवरीचंच आज लग्न होतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय करायचं, धमाल करायचं ठरवलं होतं. तर इथे ना साखरपुडा सुरू होणार होता. तर खूप छान असा साखरपुडा झाला होता इथे. आणि साखरपुडा झाल्यानंतरच लगेचच एक थोड्या वेळामध्ये ना चेंज वगैरे करून इथे हळद देखील होणार होती. एंगेजमेंट झाल्यानंतर लगेचच इथे सगळ्यांनी स्वीट्स वाटले होते. आणि त्यानंतर आहे ना लगेचच हळद होती. त्यामुळे बघा लगेच नवरीचा सेकंड लुक म्हणजे हळदीचा लुक रेडी झाला होता. आणि खरंच खूप गोड दिसत होती ह्या लुकमध्ये देखील ती.
हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि हा नवरीचा छोटा भाऊ होता. आणि असं असतं ना बहीण भावामध्ये, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझा वाचून करमेना. तर आज खरंच तो क्षण आला होता आणि आता आपली बहीण उद्या जाणार आहे लग्न करून, म्हणून खरंच तो खूप इमोशनल झाला होता. तर इथे आम्ही आहे ना स्वरूपला पकडून शोधून आणलं होतं की चल आपण आहे ना एकत्र सगळेजण जाऊया आणि हळद लावूया. पण तो बघा हळद घेतला आणि पळून गेला. म्हणजे मुलांची एवढी धमाल चालू होती ना, हळद ताटातून घेऊन आहे ना एकमेकांना लावत होते. तर तो कधी पप्पांना, कधी मला आणि कधी श्रीषाला लावत होता. त्यामुळे ना श्रीषाला लावली की श्रीषा रडत होती. तर आता इथे आहे ना त्याने मम्मा थांब मला तुला हळद लावायची म्हणून त्यांनी मला हळद लावलेली आहे. जेव्हापासून म्युझिक स्टार्ट झालं आहे ना तेव्हापासून श्रीषा नाचते. आणि खरं तर मला एवढं टेन्शन आलेलं की जवळजवळ कंटिन्यू ती आहे ना 2 तास नाचत होती आणि तिला आम्ही थांबवलं की ती रडत होती की मला नाचायला जाऊ द्या. मग थोडा वेळ थांबवलं, ब्रेक घेतला आणि नंतर आम्ही जेवण करायला घेतलं. आणि खरंच जेवण पण अप्रतिम होतं आणि केक देखील खूप छान होता. श्रीषाला खरंच केक खूप आवडला. आणि इथे जेवण करता करता स्वरूप आला आणि स्वरूपने हळद लावली. त्यामुळे ती एवढी रडत होती कारण का तिला हळद म्हणजे ना अशी घाबरत होती. जेवल्यानंतर पुन्हा एकदा डान्स वगैरे करायला लागली होती. तर ही नवरीची मोठी बहीण आणि हे घरचे मोठे जावई, तर बघा खूप अप्रतिम डान्स केलाय दोघांनी. आणि सगळे एवढे कुतूहलाने आहे ना तिला येऊन बघतायत, तिचे व्हिडिओ काढतायत की किती छान डान्स करते म्हणून. अजिबात थकत नाही आहे. जरा जरी जवळ घेतलं तरी म्हणते नो मला डान्स करायचं आहे मम्मा आणि पळून जाते. तर कार्यक्रम झाल्यानंतर मामी आणि श्रुती वगैरे सगळे निघाले होते कारण का त्यांना थोडंसं लांब जायचं होतं. त्यांना बाय केलं आणि उद्या पुन्हा भेटूया म्हणून म्हटलं लवकर या मामी वगैरे. तर इथे बघा तर कार्यक्रम वगैरे झाला होता, सगळ्यांचे जेवण आणि इथे एकीकडे सगळ्यांचे डान्स चालू होते. तर मुलांना देखील झोप आली होती पण आमच्या गप्पा काही संपेना. तर जेवण वगैरे झालं होतं. मम्मी पप्पांचे आहे ना फोटो आणि व्हिडिओ काढायचे राहिले होते. मग त्यामुळे आहे ना ते फोटो काढायला गेले होते कारण का सुरुवातीला थोडी आहे ना गडबड आणि घाई होती. लांबच्या पाहुण्यांना जायचं होतं त्यामुळे आधी आहे ना त्यांना हळद वगैरे लावून दिली आणि त्यानंतर सगळे जवळचे वगैरे घरातले होते ना ते सगळ्यात शेवटी लावत होते. आणि पुन्हा एकदा कोणीतरी श्रीषाला हळद लावली होती आणि ती खूप रडत होती. हळद वगैरे लावून झाल्यानंतर मग नवरा नवरीचे छान असे फोटो व्हिडिओ शूट केले. आणि सगळे म्हणजे घरातले जी फॅमिली होती आणि आम्ही देखील जे जेवायचे राहिले होते त्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि आजचा दिवस खरंच खूप छान झाला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. ह्यापुढे देखील लग्नाचा आणि विदाईचा पार्ट 3 येणार आहे, तर तो देखील नक्की बघायला. तुम्हाला आवडेल का मला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद.